दुर्गा देवीचे 8वे रूप म्हणजे महागौरी होय। महागौरी स्वरूपात दुर्गा देवीच्या 8व्या दिवशी पूजा केली जाते। नवरात्रीचा 8वा दिवस देवी महागौरीला समर्पित आहे। महागौरी या देवीचे मंदिर पंजाबमधील लुधियाना मध्ये स्थित आहे। या दिवशी महागौरी मातेची विशेष पूजा करण्याची परंपरा आहे। तसेच देवी आईला प्रसन्न करण्यासाठी तिची विधीप्रमाणे पूजा करावी, म्हणजे देवी आईची विशेष कृपा होते। दुर्गा मातेचे हे रूप आहे महागौरी। गौर अर्थात श्वेत म्हणजे महागौरी म्हणून ओळखली जाते। महागौरीचा वर्ण अतिशय गोरा असल्यामुळे तिला महागौरी असे नाव मिळाले आहे। महागौरीला 4 भुजा आहेत। वृषभ तिचे वाहन आहे। तिच्यावरील उजव्या हातात अभयमुद्रा आणि खालील उजव्या हातात त्रिशूळ आहे। वरच्या डाव्या हातात डमरू आणि खालील डाव्या हातात वर मुद्रा आहे। ती बैल किंवा पांढर या हत्तीवर स्वार होऊन हातात त्रिशूळ आणि डमरू घेऊन 4 हात असलेली देवी आहे। तिचा आवडता रंग मोरपंखी हिरवा आहे। महागौरी अत्यंत शांत स्वभावाची आहे। महागौरीला मोग याचं फुल खूप प्रिय आहे। साधकाने या दिवशी मातेच्या चरणी हे फूल अर्पण करावे। यासोबतच देवी आईला नारळ, बर्फी आणि लाडू अर्पण करावेत, कारण नारळ हे आईचे आवडते नैवेद्य मानले जाते। आपल्या पार्वती रूपात तिने भगवान शंकराला पती रूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती। गोस्वामी तुळशीदास यांच्या अनुसार तिने भगवान शंकराला पती करण्यासाठी कठोर संकल्प केला होता। या कठोर तपस्येमुळे तिचे शरीर काळे पडले होते। तसेच तिच्या कठोर तपस्येवर प्रसन्न होऊन भगवान शंकराने तिला गंगेच्या पवित्र पाण्याने स्नान घातल्यावर ती अत्यंत गोरी दिसू लागली। तेव्हापासून तिला महागौरी या नावाने संबोधले जाते। देवी महागौरीचे स्मरण, पूजा भक्तांसाठी सर्वाधिक कल्याणकारी आहे। आपण नेहमी तिचे ध्यान केले पाहिजे। तिच्या कृपेमुळे अलौकिक सिद्धी प्राप्त होते। महागौरी भक्ताचे संकट अवश्य दूर करते। तिच्या उपासनेमुळे अशक्य कार्य शक्य होते। तिला शरण जाण्यासाठी आपण अधिक प्रयत्न केला पाहिजे। देवी महागौरीचा महिमा पुराणात वर्णिला आहे। महागौरी हे देवी दुर्गेच्या नवदुर्गांपैकी 8वे रूप असून आपल्या कठोर तपश्चर्येने गौरवर्ण प्राप्त केलेल्या या देवीला अन्नपूर्णा, चैतन्यमयी आणि ऐश्वर्यप्रदायिनी असेही म्हणतात। त्रिशूल आणि डमरू धारण करणाऱ्या महागौरी देवीची पूजा केल्याने शारीरिक, मानसिक आणि सांसारिक त्रास दूर होतात। महागौरीची पूजा केल्याने व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक शांती मिळते, तसेच सर्व सांसारिक संकटे दूर होतात आणि इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे। देवीच्या आशीर्वादाने सौख्य, ऐश्वर्याची प्राप्ती होते। श्री महागौरी मातेचा बीज मंत्र: ओम देवी महागौर्यै नमः। ओम देवी महागौर्यै नमः।